पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवादाची गळचेपी केली आहे. या कारवाईमुळे भारत-पाक संघर्षाला आता खतपाणी मिळाले. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने 10 मे पर्यंत देशभरातील 9 विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कोणकोणती आहेत ही विमानतळ आणि सरकारने हा निर्णय का घेतला हे जाणून घेऊयात. त्याआधी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा. ऑपरेशन सिंदूर नंतर आता भारत-पाक सीमेवरील वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कुरापती देखील वाढू शकतात. त्याचीच खबरदारी म्हणून ही विमानतळं बंद करण्यात आली आहेत, ज्यामध्ये जम्मू काश्मीर, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, राजकोट, भुज, श्रीनगर, लेह, जामनगर या 9 विमानतळांच्या नावांचा समावेश आहे. भारतातील प्रमुख विमान कंपन्यांनी याची माहिती आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहे. एअर इंडियाने 10 मे रोजी सकाळी 5:30 वाजेपर्यंत या 9 शहरांमधील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. यात एअर इंडियासह इंडिगो एअरलाइन्सच्या आणि स्पाइस जेटच्या 160 देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दिल्ली विमानतळावरून वेगवेगळ्या विमान कंपन्यांनी 20 उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच श्रीनगर विमानतळ संचालक जावेद अंजुम यांनी काश्मीरमधील एका स्थानिक वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार श्रीनगर विमानतळ बंद राहील आणि या विमानतळावरून कोणतीही नागरी उड्डाणे चालवली जाणार नाहीत असं सांगितलंय. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.